हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 8 अल्जेब्रिक इक्वेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम मधील प्रॅक्टिस सेट नंबर 36 सॉर्ट आउट करत आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 4, 5, 6 अँड 7 कव्हर करणार आहोत. सो सी दी फोर्थ वन. Rakesh age is less than Sania's age by 5 years. The sum of their ages is 27 years. How many old are they? म्हणजेच काय, राकेशचं एज हे लेस आहे सानियाच्या एजपेक्षा 5 वर्षांनी. म्हणजे राकेश हा सानियापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. सो आपल्याला सानियाचं एज माहीत नाही. दी सम ऑफ देअर एजेस, आणि त्या दोघांची जर एजची सम घेतली तर ती किती येते? 27 येते. तर त्या दोघांचे एज किती असतील असा आपला क्वेश्चन आहे. सो सानियाचं एज जर आपण एक्स कन्सिडर केलं, कारण सानियाच्या एजपेक्षा राकेश हा 5 वर्षांनी कमी आहे, छोटा आहे. म्हणजेच काय, सानियाचं एज आपल्याला माहीत नाही. सो सानियाचं एज जर आपण एक्स कन्सिडर केलं तर राकेशचं एज काय होईल? एक्स मायनस 5. इज इट क्लिअर? सो आपण सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सानियाचं एज आपल्याला माहीत नाही. सो जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याच्यासाठी आपण एखादं व्हॅरिएबल कन्सिडर करत असतो. सो सपोज सानियाज एज बी एक्स. जर आपण सानियाच्या एजला एक्स इयर्स जर कन्सिडर केले तर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन राकेशचं एज काय होणार आहे? 5 वर्षांनी कमी आहे. दॅट मीन्स एक्स मायनस 5 होणार आहे. इज इट क्लिअर? देन राकेश एज बी एक्स मायनस 5. इज इट क्लिअर? एज आहे सो इयर्समध्ये. सो द कंडिशन काय आहे? या दोघांची सम दिलेली आहे, सम ऑफ देअर एजेस. सो आपल्याला इक्वेशन तयार करून घ्यायचं आहे. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन दोघांच्या एजची आपल्याला सम घ्यायची आहे. कंडिशन सम ऑफ, दॅट मीन्स सम ऑफ सानियाज एज, दॅट मीन्स सानियाचं एज प्लस राकेशचं एज. म्हणजे आपलं इक्वेशन कसं तयार होईल? सानियाच्या एजसाठी आपण एक्स कन्सिडर केला आहे प्लस राकेशच्या एजसाठी एक्स मायनस 5. ही सम झाली आणि सम ही किती दिलेली आहे? 27. सो इथं आपलं हे इक्वेशन तयार झालेलं आहे. इक्वेशन म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असते आणि ती बॅलन्स असते. सो त्या कंडिशनला आपण काय म्हणत असतो? इक्वेशन. एकदा का गिव्हन कंडिशन म्हणून आपलं इक्वेशन तयार झालं की त्यातील व्हॅरिएबलची व्हॅल्यू आपल्याला सिम्पली फाइंड आउट करायची असते. सो आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया. तर प्लस साईन असल्यामुळं ब्रॅकेटमध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत. सो फक्त ब्रॅकेट रिमूव्ह करूया आपण. हे इक्वेशन आता एक्स प्लस एक्स दॅट मीन्स 2x. इज इट क्लिअर? मायनस 5 इज इक्वल टू 27. तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला हे मायनस 5 नको आहे. सो ते जर आपण शिफ्ट केलं तर काय होईल? 27 ॲज इट इज. इकडे ते मायनसमध्ये आहे. सो शिफ्ट झाल्यामुळं राईट साईडला गेल्यामुळं ते काय होईल? प्लस होईल, प्लस 5 होईल. इज इट क्लिअर? म्हणजेच 2x इज इक्वल टू 27 प्लस 5. म्हणजेच काय होणार आहे? 37 प्लस 5 32. इज इट क्लिअर? म्हणजेच आता एक्सची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला हे 2 पण आता इकडं नको आहे. सो ते जर आपण शिफ्ट केलं तर ते इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो शिफ्ट झाल्यामुळं काय होणार आहे? ते डिवायडेशनमध्ये जाईल. सो 2 1 2, 2 1 2 आणि 2 6 12. सो एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे? 16. इज इट क्लिअर? आणि एक्स म्हणजेच आपण काय कन्सिडर केलं? सानियाचं एज. म्हणजे सानियाचं एज हे 16 इयर्स हे निघालेलं आहे. सो वी कॅन राईट, आपल्याला तेच विचारलेलं आहे. सानियाचं एज काढायचं आहे आणि राकेशचं एज काढायचं आहे. तर एक्स म्हणजे सानियाचं एज निघालेलं आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर सानियाज एज एक्स इज इक्वल टू, आपण एक्स कन्सिडर केलेला सानियाच्या एजसाठी एक्स इज इक्वल टू 16 इयर्स आणि
तर राकेशच्या एजसाठी x मायनस 5. सिम्पली आपण इथं एक्सची व्हॅल्यू पुट करणार आहोत. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 16. सो x मायनस 5 दॅट मीन्स 16 मायनस 5 म्हणजेच काय होईल 11 इयर्स हे राकेशचं एज आलेलं आहे आणि सानियाचं एज हे 16 इयर्स आलेलं आहे. 16 इयर्स हे सानियाचं एज आहे आणि राकेशचं एज हे 11 इयर्स. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट एक्झाम्पल, 5th one. See the 5th question. When planting a forest, the number of jambul trees planted was greater than the number of ashoka trees by 16. म्हणजेच काय, एका फॉरेस्टमध्ये ट्रीजचं प्लांटेशन चालू आहे आणि त्यामध्ये जांभूल ट्रीज आणि अशोका ट्रीज हे प्लांट केले जात आहेत. सो त्यामध्ये कंडिशन काय सांगितलेली आहे, दी जांभूल ट्रीज प्लांटेड वॉज ग्रेटर दॅन दी नंबर ऑफ अशोका ट्रीज. म्हणजे अशोका ट्रीज किती प्लांट केल्या हे आपल्याला माहीत नाही. सो त्या जर आपण एक्स कन्सिडर केल्या तर त्याहीपेक्षा 16 जास्त हे जांभूल ट्रीज प्लांट केलेले आहेत. इफ देअर आर ऑल टुगेदर 200 ट्रीज आणि टोटल मिळून 200 ट्रीज जर प्लांट केले असतील ऑफ दिस 2 टाईप्स, म्हणजे 2 टाईप्सचे प्लांट्स हे 200 प्लांट केलेले आहेत, देन हाऊ मेनी जांभूल ट्रीज वेअर प्लांटेड. तर जांभूल ट्रीज किती प्लांट केलेले असतील, म्हणजे सुरुवातीला तर कंडिशन काय सांगितलेली आहे, अशोका ट्रीज ह्या जर आपण एक्स कन्सिडर केला, आपल्याला अशोका ट्रीज माहीत नाहीत, सो एक्स कन्सिडर केला तर अशोका ट्रीजपेक्षा 16 मोर हे जांभूल ट्रीज प्लांट केलेले आहेत. इज इट क्लिअर? सो आपल्याला जे माहीत नाही त्यासाठी आपण एखादा व्हॅरिएबल जर कन्सिडर केला तर आपल्याला गिव्हन कंडिशननुसार इक्वेशन तयार करता येतं. सो सपोज अशोका ट्रीज आर अशोक ट्रीज आर जर आपण कन्सिडर केले एक्स ट्रीज जर कन्सिडर केले तर कंडिशन काय सांगितलेली, अशोकपेक्षा पण 16 मोर हे जांभूल ट्रीज आहेत. जितक्या म्हणजे जांभूल ट्रीज काय येणार आहेत, सो जांभूल ट्रीज हे 60 मोर होणार आहेत. दॅट मीन्स एक्स प्लस 60. इज इट क्लिअर? तर त्यानंतर काय सांगितलेलं आहे, हे दोन्ही ट्रीज मिळून हे 200 आहेत. सो अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन आपल्याला हे जांभूल अशोका ट्रीज आणि जांभूल ट्रीज हे ॲड करावे लागणार आहेत, कारण ऑल टुगेदर मीन्स दोन्ही मिळून हे 200 आहे. सो आपण इक्वेशन तयार करूया अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. अकॉर्डिंग टू दी गिव्हन कंडिशन we have to add these both trees. Is it clear? That means x plus 60 म्हणजे अशोका ट्रीज प्लस जांभूल ट्रीज आणि टोटल मिळून किती आहेत 200 ट्रीज. इथं आपलं हे इक्वेशन तयार झालेलं आहे. तर सिम्पली आपल्याला हे इक्वेशन काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल दॅट मीन्स एक्स. तर इथं प्लस आहे, सो आतल्या ब्रॅकेटमध्ये चेंजेस काहीच होणार नाही. x plus 60 is equal to 200. So x plus x that means 2x. 2x plus 60 is equal to 200. Is it clear? So next आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे 60 नको आहेत आणि त्यानंतर आपल्याला 2 नको असणार आहेत. सो आपण 1 बाय 1 हे शिफ्ट करूया. सो इकडं काय राहील 2x. आता सुरुवातीला जर आपण 60 इकडं शिफ्ट केले तर RHS ॲज इट इज हे 60 इकडं प्लसमध्ये आहेत, सो इकडे गेल्यामुळे ते मायनस होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 200 मायनस 60 140. सो 2x ॲज इट इज. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला हे जे 2 आहे ते सुद्धा शिफ्ट करावं लागणार. इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, सो राईट साईडला गेल्यावर ते डिवायडेशनमध्ये जाईल. इज इट क्लिअर? सो एक्स इज इक्वल टू 2 1 चा 2 आणि 2 7 चा 14 आणि हा 0. दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे 70 आणि एक्स हे आपण अशोक ट्रीजसाठी कन्सिडर केलेलं व्हेरिएबल आहे. इज इट क्लिअर? जे एक्स म्हणजेच काय
अशोक ट्रीज. इज इट क्लिअर? सो अशोक ट्रीज जर निघाल्या तर कंडिशन काय आहे? अशोकपेक्षा जांभूळ ट्रीज ह्या 60 मोर आहेत. म्हणजे यामध्ये सिम्पली आपण 70मध्ये जर 60 ॲड केले तर काय निघणार आहेत? ते जांभूळ ट्रीज निघणार आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट दी नंबर ऑफ अशोक ट्रीज. नंबर ऑफ अशोक ट्रीज ह्या एक्स, अशोकसाठी आपण एक्स कन्सिडर केलेला. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 70 आलेली आहे. 70 ट्रीज. देन नंबर ऑफ जांभूळ ट्रीज. नंबर ऑफ जांभूळ ट्रीज. जांभूळ ट्रीजसाठी आपण काय कन्सिडर केलेलं? एक्स प्लस 60, कारण त्या अशोकपेक्षा 60 मोर होत्या. सो सिम्पली आता इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. एक्स इज इक्वल टू 70. सो 70 प्लस 60 दॅट मीन्स 130. 130 ट्रीज ह्या जांभूळच्या आलेल्या आहेत. इज इट क्लिअर? सो आपल्याला हाच क्वेश्चन होता की जांभूळ ट्रीज किती असतील. सो वी कॅन राईट देअरफॉर 130 जांभूळ ट्रीज. 130 जांभूळ trees were planted in that forest. Is it clear? Then next question, sixth one. See the question. Shubhangi has twice as many 20 rupees notes as she has 50 rupees notes. Altogether she has 2700 rupees. How many 50 rupees notes does she have? म्हणजेच काय सांगितलेलं आहे इथं? 50 रुपीजच्या नोट्स ह्या किती आहेत आपल्याला माहीत नाही. सो तर कंडिशन काय आहे? शुभांगीकडं ट्वाईस ॲज मेनी 20 रुपीज नोट्स ॲज दी 50 रुपीज नोट्स. तिच्याकडे जेवढ्या 50 रुपीजच्या नोट्स आहेत त्याहीपेक्षा ट्वाईस, दॅट मीन्स डबल ह्या 20 रुपीजच्या नोट्स आहेत. जे 50 रुपीजच्या नोट्स किती आहेत हे आपल्याला माहीत नाही. सो त्याच्यासाठी आपण लेटर कन्सिडर करणार आणि त्याच्या डबल ह्या 20च्या नोट्स आहेत. ट्वाईस मीन्स डबल, म्हणजे 50च्या नोट्स जेवढ्या असतील त्याच्या डबल्स ह्या 20च्या नोट्स असणार आहेत. आणि ते दोन्ही जी अमाऊंट आहे ती मिळून काय आहे? 2700 रुपीज. इज इट क्लिअर? सो आपण 50 रुपीजच्या नोट्ससाठी एक लेटर कन्सिडर करूया. सपोज 50 रुपीज नोट्स बी एक्स. आपल्याला माहीत नाहीत 50 रुपीजच्या नोट्स किती आहेत शुभांगीकडं. सो 50 रुपीज नोट्स बी एक्स. जर तिच्याकडं एक्स एवढ्या जर 50 रुपीजच्या नोट्स असतील तर देन 20 रुपीजच्या नोट्स ह्या देन 20 रुपीज नोट्स काय असणार आहेत? ट्वाईस असणार आहेत. म्हणजेच काय असणार आहेत? 2x. इज इट क्लिअर? आणि हे x आणि 2x म्हणजेच 50च्या नोटा आणि 20च्या नोटा मिळून एवढी अमाऊंट आहे. सो आपण इक्वेशन तयार करूया. द गिवन कंडिशन काय आहे? नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स 50 रुपीज नोट्स प्लस नंबर ऑफ 20 रुपीज नोट्स 20 रुपीज नोट्स हे मिळूनच किती आहेत? टोटल अमाऊंट 2700 रुपीज आहे. म्हणजे 50 रुपीजच्या नोट्स आणि 20 रुपीजच्या नोट्स हे मिळून टोटल अमाऊंट आहे 2700. सो 50 रुपीजच्या नोट्स किती आहेत आपल्याला माहीत नाही. सो आपण काय करणार? 50 इंटू एक्स. आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. सो गिवन कंडिशननुसार काय येणार आहे? 50 इंटू एक्स म्हणजे 50च्या एक्स नोटा. इज इट क्लिअर? प्लस 20च्या त्याच्या डबल नोटा म्हणजेच काय होणार? 20 इंटू 2x. जे 50च्या एक्स नोट्स आणि 20च्या त्याच्या डबल नोट्स इज इक्वल टू हे जर केलं तर किती अमाऊंट होते? 2700. इज इट क्लिअर? तर सिम्पली आपल्याला हे सॉल्व करायचं आहे.
50 इंटू एक्स दॅट मीन्स काय 50x प्लस 20 इंटू 2x दॅट मीन्स 40x इज इक्वल टू 2700. तर 50x प्लस 40x हे काय आहेत लाईक टर्म्स आहेत. सो आपण ॲड करू शकतो 90x. इज इट क्लिअर? राईट साईड ॲज इट इज 2700. तर आपल्याला सिम्पली एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू हे 90 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे डिव्हायडेशनला जाईल. सो अपॉन 90. सो एक्स इज इक्वल टू या झिरोला हा झिरो कट होईल, या झिरोला हा झिरो कट होणार आहे आणि 9चा टेबल आपण 9नी कट करू शकतो. सो एक्स इज इक्वल टू 9 3चा 27 आणि हा झिरो म्हणजे एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे 30. आणि एक्स हे लेटर आपण 50 रुपीजच्या नोटसाठी कन्सिडर केलेलं होतं. इज इट क्लिअर? म्हणजे 50 रुपीजच्या नोट्स तिच्याकडे किती असणार आहेत नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स एक्स. दॅट मीन्स वी कॅन राईट नंबर ऑफ 50 रुपीज नोट्स. 50 रुपीज नोट्स ह्या एक्स इज इक्वल टू 30 नोट्स. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर हेच आपल्याला विचारलेलं आहे की 50च्या नोट्स किती असतील, पण आपण नंबर ऑफ 20 रुपीजच्या नोट्स पण सांगू शकतो. 20 रुपीज नोट्स, 20 रुपीजच्या नोट्स काय कन्सिडर केले आपण 2x म्हणजेच 2 इंटू 30 म्हणजेच किती नोट्स येणार आहेत त्या 20 रुपीजच्या 60 नोट्स येणार आहेत. इज इट क्लिअर? 60 नोट्स. सो वी कॅन राईट शुभांगी हॅज therefore Shubhangi has 30 notes of 50 rupees. Is it clear? हे जर आपण टॅली करून बघितलं तर आपलं हीच अमाऊंट निघणार आहे. आपण त्या साईडला टॅली करून बघूया जस्ट की 30 नोट्स ऑफ 50 रुपीज म्हणजेच काय 30 नोट्स ऑफ 50 रुपीज म्हणजेच काय होणार आहे 3 5चा 15 आणि हे 2 झिरो आणि त्यानंतर 2x दॅट मीन्स 60 नोट्स ऑफ 20 रुपीज. दॅट मीन्स 60 नोट्स ऑफ 20 रुपीज. 6 2चा 12 आणि हे 0 0 यांची जर आपण ॲडिशन घेतली तर हा 0 0 7 आणि 2 अमाऊंट आपली सेम तीच आलेली आहे. जितकी अमाऊंट आपली किती दिलेली हे दोन्ही मिळून आपल्याला अमाऊंट ही 2700 दिलेली. इथं आपली अमाऊंट टॅली झालेली आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन 7th वन. सी दी क्वेश्चन. विराट मेड ट्वाइस ॲज मेनी रन्स ॲज रोहित. विराटनी ट्वाइस मीन्स डबल रन्स केले आहेत. ॲज मेनी रन्स रोहित. जे रोहितच्या रन्स आपल्याला माहीत नाही. रोहितनी जेवढ्या रन्स केले असतील त्याच्या डबल रन्स ह्या विराटनी केलेल्या आहेत. इज इट क्लिअर? द टोटल ऑफ देअर स्कोअर इज 2 लेस दॅन ए डबल सेंचुरी. सेंचुरी म्हणजेच काय 100 म्हणजेच 100 होत असतं आणि डबल सेंचुरी दॅट मीन्स 200 होणार आहे. नाही तर कंडिशन काय दिली आहे तर दोघांचं टोटल स्कोअर हे 2 लेस दॅन डबल सेंचुरी. डबल सेंचुरी मीन्स 200, सेंचुरी म्हणजेच 100 आणि डबल सेंचुरी म्हणजे 200 आणि 200 मायनस 2 म्हणजे डबल सेंचुरीला फक्त 2च कमी होत्या रन्स म्हणजे 2 लेस होत्या. इज इट क्लिअर? म्हणजे 200 मायनस 2 होणार आहे. इज इट क्लिअर? हाऊ मेनी रन्स डीड ईच ऑफ देम मेक. सो सुरुवातीला आपण रोहितच्या रन्स जर एक्स कन्सिडर केल्या तर रोहितपेक्षा विराटच्या रन्स ह्या डबल आहेत. सो वी कॅन राईट स्कोर ऑफ रोहित, स्कोर ऑफ रोहित बी एक्स रन्स. जर आपण कन्सिडर केल्या जे आपल्याला माहीत नाही त्याला आपण लेटर कन्सिडर करत असतो एक्स रन्स. तर कंडिशन काय दिली आहे विराटच्या रन्स ह्या टॉईस आहेत. दॅट मीन्स स्कोर ऑफ विराट काय असणार आहे विराटच्या बी 2x
इज इट क्लिअर, डबल आहेत त्याच्यापेक्षा. सो कंडिशन काय आहे तर देअर स्कोअर इज 2 लेस दॅन ए डबल सेंचुरी. म्हणजेच अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन their scores is 2 less than a double century. सो डबल सेंचुरीच्या 2 लेस म्हणजेच काय होणार आहे 200 मायनस, दॅट मीन्स 200 मायनस 2 दॅट इज 198. म्हणजे टोटल दोघांनी मिळून ह्या काढलेल्या रन्स किती आहेत 198. आता अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशननुसार आपण इक्वेशन तयार करूया. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन आपलं इक्वेशन काय तयार होईल, या दोघांच्या रन्स मिळून एवढ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे रोहितच्या रन्स x प्लस विराटच्या रन्स 2x इज इक्वल टू 198. इज इट क्लिअर. सो सिम्पली आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x प्लस 2x 3x इज इक्वल टू 198. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 3 इकडं नको आहे. सो 3 जर आपण शिफ्ट केलं तर ते इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यामुळे ते काय होईल डिवायडेशनमध्ये जाईल. इज इट क्लिअर. सो आपण 3नी कट करू शकतो. 3 1चा 3 अँड 3 6चा 18 आणि अगेन रिमेनिंग 1 3 6चा 18. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे एक्स इज इक्वल टू 66 रन्स असणार आहे त्या. म्हणजे एक्स ह्या कोणासाठी आपण कन्सिडर केलेल्या स्कोअर ऑफ रोहित, म्हणजे रोहितच्या रन्स ह्या 66 आलेल्या आहेत. सो एक्सची व्हॅल्यू आपली एक्स इज इक्वल टू 66 रन्स. इज इट क्लिअर. So we can write the number of runs scored by रोहित x. रोहितसाठी आपण x कन्सिडर केलेला रोहितच्या रन्ससाठी. सो x इज इक्वल टू 66 रन्स आणि नंबर ऑफ रन्स स्कोर्ड बाय विराट. तर विराटसाठी आपण काय कन्सिडर केलेलं रोहितपेक्षा डबल होत्या त्याच्या रन्स. सो 2x कन्सिडर केलेले. सो सिम्पली आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे 2 × 66. म्हणजेच काय येणार आहे 6 2चा 12 अँड 6 2चा 12 आणि 1 मीन्स 13 132 या रन्स विराटच्या आलेल्या आहेत. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट देअर फोर रोहित स्कोअर 66 runs and Virat scored 132 runs. Is it clear? It is too much simple. इथं जर आपण टॅली करून बघितलं तर यांनी काय सांगितलेली कंडिशन की दोघांच्या रन्स ह्या 198 आहेत. सो आपण जर टॅली करून बघितले 66 आणि 132, 66 प्लस 132 ॲडिशन जर घेतली आपण तर 6 + 2 8, 6 + 3 9 आणि हे 1 म्हणजे टू लेस दॅन ए डबल सेंचुरी. हेच आन्सर आलेलं आहे. इज इट क्लिअर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.